कुंभ राशी जन्माच्या वेळी उच्चारलेली सटवायची ही 5 वाक्य आता खरी ठरणार मोठा टर्निंग पॉइंट. कुंभ राशीचा जन्म हा केवळ एका जीवाचा जन्म नसतो, तर तो भावनांचा, आठवणींचा आणि नियतीच्या सूक्ष्म धाग्यांचा जन्म असतो. ज्या क्षणी कुंभ राशीचा श्वास प्रथमच या जगात पडतो, त्या क्षणी सटवाई फक्त शब्द उच्चारत नाही, तर त्या शब्दात संपूर्ण आयुष्याची दिशा गुंफून ठेवते. हे शब्द साधे वाटतात, पण त्यांच्यात काळाची शक्ती असते. काही वाक्य लगेच अर्थ दाखवत नाही, तर काही दशकं शांतपणे वाट पाहतात. कुंभ राशीच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही घडलं आहे, अनेकदा अन्यायकारक, वेदनादायक आणि गोंधळात टाकणारं वाटलं असेल. मी एवढं सहन करतो, माझ्याच वाट्याला एवढ्या परीक्षा का? असे प्रश्न मनात अनेकदा उमटले असतील. पण सटवाईच्या वाक्यांमध्ये प्रत्येक उत्तर आधीच लिहिलेलं असतं, फक्त त्याची वेळ ठरलेली असते. आता कुंभ राशीच्या आयुष्यात असा काळ सुरू झाला आहे, जिथे भूतकाळातील प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत सहनशीलता आणि प्रत्येक तुटलेली आशा यांचा अर्थ उलगडू लागणार आहे. हा काळ साध्या बदलांचा नाही, तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारा आहे. सटवाईच्या जन्मावेळी उच्चारलेलं वाक्य आता एका मागोमाग एक जिवंत होत आहे. कुंभ राशीसाठी हा टप्पा नियतीचा पडदा उघडण्याची वेळ आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1, हा जीव फार भावूक आहे, पण याच भावनेत त्याची खरी ताकद दडलेली आहे. कुंभ राशीचा जन्म चंद्राच्या प्रभावाखाली झालेला असल्यामुळे या व्यक्तींच्या मनात भावना फार खोलवर रुजलेल्या असतात. लहानपणापासूनच कुंभ राशीची लोक इतरांच्या दुःखाने अस्वस्थ होतात, आनंदाने आनंदी होतात आणि भावुकता अनेक वेळा त्यांच्यासाठी त्रासदायक ठरलेली आहे. लोकांनी या संवेदनशीलतेचा फायदा घेतला आहे, भावनिक ब्लॅकमेल केलं, त्यांच्या मोकळेपणाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला. त्यामुळे कुंभ राशी अनेकदा स्वतःलाच दोष देत राहिली. पण आता सटवाईचे हे वाक्य पूर्ण अर्थाने उलगडत आहे. ही भावुकता आता अडचण न राहता मार्गदर्शन ठरणार आहे. कुंभ राशी आता कोण खरं आणि कोण खोटं आहे हे सहज ओळखू लागेल. अंतःकरणाची जी तीव्र जाणीव आहे, तीच आता योग्य निर्णय घेण्याची शक्ती बनेल. करिअर, नातेसंबंध, आर्थिक व्यवहार या सगळ्या ठिकाणी भावना आणि बुद्धी यांचा समतोल साधता येईल. जे आधी कमकुवत वाटत होतं, तेच आता आयुष्य उभं करण्याचं मुख्य साधन ठरणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2, घर, कुटुंब आणि मुलाशी नातं तुटलं तरी नियती त्यांना पुन्हा तिकडेच घेऊन येईल. कुंभ राशीसाठी घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर ते सुरक्षिततेचं, प्रेमाचं आणि भावनिक आधाराचं केंद्र असतं. पण आयुष्यात काही काळ असा गेला की जिथे कुटुंबातील मतभेद, गैरसमज, जबाबदाऱ्या, ताण किंवा परिस्थितीमुळे घरापासून दूर राहावं लागलं. काही कुंभ राशीचे लोक मानसिकदृष्ट्या घरात असूनही एकटे पडले, तर काही प्रत्यक्ष घरापासून दूर गेले. पण आता सटवाई हे वाक्य सत्यात उतरत आहे. नियती हळूहळू कुंभ राशीला पुन्हा मुलांकडे घेऊन येत आहे. तुटलेले संवाद पूर्ण सुरू होतील, नात्यांमध्ये दुरावा कमी होईल, आई, वडील, भावंड, जोडीदार यांच्याशी मोकळेपणा वाढेल. काहींसाठी नवीन घराचे योग, काहींसाठी जुन्या घरात परतण्याचा निर्णय, तर काहींसाठी कुटुंबातील एखादा मोठा प्रश्न सुटण्याचा हा काळ ठरेल. भावनिक स्थैर्य मिळाल्याशिवाय कुंभ राशी पुढे जाऊ शकत नाही आणि तेच स्थैर्य आता पुन्हा मिळू लागेल. नंबर 3, हा जीव खूप सहन करतोय, पण एक दिवस सहनशक्तीचा त्याला सिंहासनावर बसवेल. कुंभ राशीची सर्वात मोठी ओळख म्हणजे शांत सहनशीलता. अपमान झाला तरी गप्प राहणे, अन्याय झाला तरी परिस्थिती समजून घेणे, स्वतःच्या वेदनांपेक्षा इतरांचा विचार करणे हे कुंभ राशीत जन्मजात गुण आहे. अनेक वेळा लोकांनी या सहनशीलतेचा अर्थ कमजोरी कमजोरी असा लावला. कामाच्या ठिकाणी श्रेय न मिळणे, कुटुंबात दुर्लक्ष, नात्यांमध्ये गृहीत धरणे हे अनुभव कुंभ राशीने भरपूर घेतले आहे. पण आता हीच सहनशक्ती मोठ्या बदलांचं कारण ठरणार आहे. कुंभ राशीने जे अनुभवातून शिकले आहे, ते आता निर्णयक्षमतेत रूपांतरित होत आहे. नेतृत्वाची संधी, जबाबदारीची भूमिका, अधिकाराचे स्थान मिळवण्याचे योग तयार होत आहे. ज्यांनी त्यांना कमी लेखलं होतं, तेच आता त्यांच्यावर अवलंबून राहतील. हा सिंहासनावर बसण्याचा अर्थ किंवा सत्ता नाही, तर आत्मसन्मान, स्थैर्य आणि स्वतःच्या कष्टाची मान्यता मिळणे असा आहे. हा बदल अचानक नाही, पण कायमस्वरूपी असणार आहे. नंबर 4, हा जीव एकटा लढतो, पण देव नेहमी त्याच्या बाजूने उभा राहतो.
कुंभ राशीच्या आयुष्यात मोठा भाग आतल्या संघर्षात गेलेला असतो. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण मनाच्या अधिक युद्ध सुरू असतं. आपल्या वेदना कोणाला सांगाव्यात, आपल्याला खरंच समजून घेणारं कुणी आहे का, असे प्रश्न अनेक वेळा कुंभ राशीला छळतात. अनेक वेळा मदतीची अपेक्षा करूनही मदत मिळत नाही आणि तेव्हा कुंभ राशी स्वतःशीच लढत राहते. पण सटवाईचं हे वाक्य फार खोल अर्थ सांगतं. कुंभ राशीला कधीच एकटं सोडलं गेलेलं नाही, फक्त देवाची मदत नेहमी गुप्त स्वरूपात मिळत राहिली. योग्य वेळी वाचलेली एखादी अडचण, अचानक मिळालेली संधी, शेवटच्या क्षणी टळलेला मोठा तोटा, हे सगळे देवाचे उपस्थितीचे संकेत आहे. आता हा आधार अधिक स्पष्टपणे जाणवेल, मानसिक बळ वाढेल, भीती कमी होईल आणि मी एकटा नाही ही जाणीव कुंभ राशीला आतून मजबूत करेल. नंबर 5, पाण्यासारखा स्वभाव आहे, पण वेळ आली की हा जीव वादळ बनेल. कुंभ राशीचा स्वभाव मृदू, शांत आणि समजूतदार असतो. ती वाद टाळते, संघर्ष टाळते आणि शक्यतो सगळ्यांना सांभाळून घेते. पण याचा अर्थ असा नाही की तिच्यात ताकद नाही. पाणी जसं शांत दिसतं, पण गरज पडली की पूर बनून सगळं बदलून टाकतं, तसंच हा स्वभाव आहे. आता कुंभ राशीच्या आयुष्यात असा क्षण येत आहे जिथे पुरे झाले असं मन ठामपणे सांगेल. चुकीच्या नात्यांना संपवण्याची हिंमत येईल, अपमान सहन न करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि कुंभ राशी पहिल्यांदा स्वतःसाठी ठाम उभी राहील. हा बदल अनेकांना धक्का देणारा असेल, कारण ज्यांना शांत, समजदार कुंभ राशी समजत होतं, त्यांचं तिचं रूप आता अनपेक्षित वाटेल. पण हा वादळाचा काळ आयुष्य साफ करून नवीन सुरुवात घडवण्यासाठी असेल. कुंभ राशीच्या आयुष्याचा हा टप्पा म्हणजे भूतकाळ आणि भविष्य यांच्यातला निर्णय दुवा आहे. आतापर्यंत जे काही घडलं ते अपूर्ण वाटलं, अन्यायकारक वाटलं, त्यामागे एक गुप्त योजना होती. आता हळूहळू स्पष्ट होत आहे. सटवाईचे शब्द हे केवळ भविष्य सांगणारे नव्हते, तर जीवन घडवणारे होते. आता कुंभ राशीच्या आयुष्यात भावनिक प्रलब्धता, आत्मसन्मान आणि स्थैर्य यांचा संगम घडतो आहे. चुकीच्या नात्यांपासून मुक्ती, योग्य लोकांची साथ आणि स्वतःच्या कष्टाचे फळ मिळण्याचा काळ आहे. जे काही गमावलं गेलं त्याची भरपाई वेगळ्या आणि अधिकच मध्यम स्वरूपात होणार आहे. हा टर्निंग पॉइंट कुंभ राशीला पूर्णपणे बदलणार नाही, तिचं खरं रूप समोर आणणार आहे. भावुकतेतील ताकद, शांततेतील ठामपणा, सहनशीलतेतील नेतृत्व शक्ती आता स्पष्टपणे दिसू लागेल. आणि एक दिवस मागे वळून पाहताना कुंभ राशी नक्कीच म्हणेल, जे घडलं ते याच क्षणांसाठी होतं. नियतीने लिहिलेल्या शब्दांचा अर्थ आता पूर्ण झाला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.